दुसरी गोष्ट अशी वाटायला घेवला नाही का वर्षापर्यंत ऐका ना सिंगलानवासी यांनी पाणी करून पुरंदर तालुका पहिल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी म्हणून जाहीर केला आणि असं असताना स्कायमेट ही खाजगी यंत्रणा आहे. आता तुम्ही मला सांगा, स्कायमेट ह्या यंत्रणेने पाऊस झाला असं दाखवलंय तर ही खाजगी यंत्रणा आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की शासन दोन्ही बाजू कसं मांडू शकतं. एकीकडं दुष्काळ जाहीर करू शकतं की बाबा दुष्काळी तालुके आहेत आणि दुसरीकडे दुसरी बाजू एक खाजगी यंत्रणा आहे स्कायमेट. हे म्हणते की त्यांचं म्हणणं असं आहे की पाऊस झाला म्हणजे राज्य शासन आणि कृषी विभाग यांनी जे पाणी करून जे दुष्काळ म्हणून जाहीर केला आणि शासन निर्णय काढला तो म्हणजे तो चुकीचा आहे का? असं नाही होऊ शकत. तर दोन भूमिका ह्या अतिशय त्या कंपनीचं स्कायमेट यंत्रणा हे चुकीचं आहे त्यांचं. तर तो आवार रद्द करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी हीच शेतकऱ्यांची विनंती साहेब. दुष्काळाचे पाणी दिल्लीवरून खास पद्धत पुरंदर तालुक्यामध्ये पाठवलं त्याला अर्थच नाही मिळत. सरकारचं बरोबर की स्कायमेटचं बरोबर म्हणजे साहेब विरोधाभासे दुष्काळ त्याला टँकर चालू आहे आणि दुसरीकडे ही क्लायमेटची यंत्रणा रिपोर्ट काय देते पाऊस झाला आणि त्याच्यामुळे पैसे मिळले नाहीत शेतकऱ्यांना. ही अडचण येते. याच्यामुळे स्कायमेटचा जो रिपोर्ट येतो चुकीचा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या वरती अन्याय झाला. आमचं म्हणणं असं आहे की ह्याची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन त्या ठिकाणी जो रिपोर्ट चुकीचा असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्यांना पैसे मिळले पाहिजे. हा मुद्दा त्याच्यामध्ये आमचा आहे. हो सर. आणि सर ते पण आहे कृषी अधिकाऱ्यांशी 6 महिने याच्यावर वारंवार चर्चा केलेली आहे. त्याचे पण प्रत आहेत आपल्याकडे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही क्लायमेटच्या चुकीच्या रिपोर्टमुळे. तर ह्याच्याबद्दल आमची अपेक्षा अशी आहे की आपल्याकडून या संदर्भात काय कारवाई होऊ शकते यासाठी आम्ही आपल्याला भेटायला आलो. आपलं जे ग्रामस्थांचं निवेदन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तर ते मी माननीय जिल्हा कृषी अधीक्षक पुणे, तालुका कृषी अधिकारी सासवड यांना पाठवून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश एका बाजूला निवेदन शासनातर्फे पाठवले जाईल. एका बाजूला राज्यातील 40 तालुक्यांमध्ये पुरंदर तालुका दुष्काळी अगदी 2 नंबर आहे. या बाबतीत देखील सध्या जे पीक विमा मिळायला पाहिजे होता किंवा जे सर्व गाव बसायला पाहिजे होती तरी बसली नाहीत. अगदी केंद्रीय दुष्काळ पथकाने देखील याची पाहणी केली होती तरी सध्या ह्या दुरावा पाहावयास मिळतो. तर याबाबत पुढची कारवाई कशा पद्धतीने आपण पुढे रिपोर्ट सादर करा. एक पीक विमा कृषी विमा जो आहे तर तो कृषी विभागाचा विषय असल्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही. तरी पण त्या विभागाला आपलं निवेदन आणि त्यासोबत पत्र पाठवण्यात येईल. त्याची दखल नक्कीच ते विभाग घेऊन आपल्याला उत्तर कळवतील. थँक्यू. ओके, थँक्यू सर. अजून काय झालं का? दादा काय मागण्या आहेत तुमच्या आणि आज कशासाठी तहसील कचेरीवरती तुम्ही सगळेजण लोक आलेला? पीक विम्या संदर्भामध्ये आम्ही सगळे शेतकरी त्या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलोय. महत्त्वाचा विषय असा आहे की 2023 सालामध्ये शेतकऱ्यांनी केंद्राच्या पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा त्या ठिकाणी उतरवला होता आणि उतरवल्यानंतर ज्यावेळेस पीक विमा द्यायची वेळ आली तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती की केंद्र सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळाची पाहणी करायला आली. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारच्या पथकाने पुरंदरमध्ये तीव्र दुष्काळ आहे असा रिपोर्ट केंद्राला पाठवला. पुरंदर तालुक्यामध्ये छावण्या चालू होत्या, त्याच्यामध्ये टँकर चालू होते आणि अशा अडचणीची परिस्थिती होती आणि शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं होतं. परंतु या संदर्भामध्ये स्कायमेट म्हणून जी काही खाजगी कंपनी आहे या कंपनीने त्या ठिकाणी जो रिपोर्ट द्यायला पाहिजे होता तो चुकीचा दिला
आणि चुकीचा रिपोर्ट दिला म्हणजे काय दिला तर त्या ठिकाणी इकडं दुष्काळ तालुक्याच्या सर्व सुविधा लोकांना मिळतात दुष्काळ म्हणून, आणि त्यांनी रिपोर्ट दिला की पाऊस झाला काही प्रमाणामध्ये. चुकीचा रिपोर्ट दिल्यामुळं पुरंदर तालुक्यातले जवळपास 40,000 शेतकरी त्या ठिकाणी या पीक विम्याच्या लाभापासून त्याच्यामध्ये वंचित राहिलेले आहेत. आणि त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही सर्व तालुक्यातले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या गावचे शेतकरी त्या ठिकाणी तहसीलदार महोदय यांना भेटलेलो आहोत. त्यांना निवेदन दिले. तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी हे निवेदन घेऊन पुरंदर तालुक्याच्या त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आणि माननीय कमिशनर साहेब, आयुक्त साहेब यांच्याशी त्या ठिकाणी हा अहवाल पाठवला जाईल आणि शेतकऱ्यांना विमा देण्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांना आजच्या या शिष्टमंडळाच्या निमित्ताने दिलेलं आहे. जर समजा हे तुमचं निवेदनवरती गेलं आणि कारवाई त्याच्यावर झालीच नाही किंवा तुम्हाला ते लाभ मिळायचा तो मिळाला नाही तर पुढचा काय पाऊल राहणार आहे? याच्यामध्ये जे काही लेखी स्वरूपामध्ये आम्ही निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे की दिनांक 25 ऑगस्टपर्यंत आमच्या या निवेदनावरती शासनाने कारवाई करावी. जर कारवाई नाही केली तर त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने याबद्दल तीव्र आंदोलन केलं जाईल. त्याच्याबद्दलची भूमिका आम्ही आंदोलन याच्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन म्हणजे नक्की कोणत्या स्वरूपाचं आंदोलन करणार आहात? आता त्याच्यामध्ये आम्ही सर्व शेतकरी बसून त्याचं नियोजन करू आणि काय आंदोलनाची दिशा असेल ती त्या टायमाला 25 तारखेच्या नंतर 25 तारखेपर्यंत या संदर्भातली कारवाई झालेली नसेल तर 25 तारखेच्या नंतर आम्ही याबद्दलची भूमिका, कोणतं आंदोलन करणार आणि आंदोलनाची दिशा काय असणार आहे आम्ही 25 तारखेला स्पष्ट करू. 25 नंतर जर शेतकऱ्यांचा उद्रेक झाला, जर अनुचित प्रकार घडला शासनावर राहील याची जबाबदारी आम्ही दिली. म्हणजे तुमचं म्हणणं आहे जर समजा 25 तारखेपर्यंत तुमच्या मागणीला मान्यता मिळाली नाही किंवा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, जाहीर झाला नाही, तर त्याच्यानंतर जे काय तीव्र पडसाद उठणार आहे त्याच शासन जबाबदार राहील. हा, प्रशासन जबाबदार राहील. पेटेला आम्ही जबाबदार राहणार नाही. दादा तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे 25 तारखेला जर पैसे मिळाले नाहीत, निर्णय लागला नाही तर आम्ही सर्व शेतकरी येऊन 25 तारखेला काय असेल तो पुढला आंदोलनाचा निर्णय घेऊ.